जुन्नर तालुक्यामधलं पिंपळवंडी गाव मंगळवारी 18 ऑगस्टच्या संध्याकाळी या गावात पोलीस आले. पोलिसांकडे गावातली एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावातले सीसीटीव्ही चेक केले. सीसीटीव्हीचा माग काढत असताना पोलिसांना एक संशयित तरुण दिसला. तो गावातलाच बेपत्ता मुलीच्या शेजारी राहणारा. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं. चौकशी केली आणि त्याने दिलेल्या उत्तरानंतर पोलीस आणि गावकरी त्या चौथीत शिकणाऱ्या मुलीपर्यंत पोहोचले. पण तोवर वेळ निघून गेली होती. पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह मिळाला. सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या त्याच नराधमाने शेतात नेऊन अत्याचार केले आणि खून करून मृतदेह तिथेच टाकून दिला. या घटनेनंतर फक्त पिंपळवंडी नाही तर सगळ्या जुन्नरमधून पुणे जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय. पण या पीडितेसोबत नेमकं काय घडलं, सीसीटीव्हीमुळे आरोपी कसा सापडला, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. चौथीमध्ये शिकणारी पीडिता गावातल्याच शाळेतली, पण मंगळवारी तिची तब्येत बरी नसल्याने ती शाळेत गेली नाही. घरातली इतर माणसं कामासाठी बाहेर पडली. त्यानंतर दुपारी ती घराच्या अंगणात आजूबाजूच्या मुलामुलींसोबत खेळत होती. मग टीव्ही सुद्धा बघत होती. ही मुलगी एकटीच आहे, हिच्या घरातलं कुणी सोबत नाहीये. या सगळ्या गोष्टी आरोपीने पाहिल्या आणि त्यातूनच त्याने हा विचित्र प्रकार करायची हिंमत केली. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या 25 वर्षीय आरोपीने पीडितेला तिच्या घरातून बाहेर बोलवलं आणि गावातल्याच एका शेतात घेऊन गेला. हे सगळं घडलं दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास. पण घराच्या अंगणात खेळणारी आजूबाजूच्या मुलामुलींसोबत असलेली पीडिता अचानक कुठे गेली असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला. त्यांनी आधी आजूबाजूची घरं तपासली. तिच्या मित्रमैत्रिणींना तिच्याबद्दल विचारलं, पण कुणालाच काहीही माहीत नव्हतं. मग नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काही माहिती नव्हती. बघता बघता सगळ्या गावात ही बातमी पसरली आणि त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून पीडितेचा शोध सुरू केला. घड्याळाचे काटे वेगाने फिरत होते, पण तरीही पीडितेचा काहीच माग लागत नव्हता. जवळपास 2 ते 2.5 तास शोध घेऊनही पीडिता न सापडल्याने संध्याकाळी 4:30-5च्या आसपास पीडितेच्या पालकांनी गावकऱ्यांसह आळेफाटा पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात घडलेल्या घटना ताज्या असल्यानं पोलिसांनी लागलीच्या तक्रारीची दखल घेतली आणि तातडीने तपासाची सूत्र हलवली. त्यात पिंपळवंडी गाव हे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं गाव. आमदारांच्या गावातूनच मुलगी बेपत्ता झाल्याने गावात तणावाचं वातावरण तयार झालं. मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांचं पथक गावात दाखल झालं. त्यांना मदत करण्यासाठी ग्रामस्थ सुद्धा पुढे आले. गावातले ओढे, शेताचा परिसर, मळे, काहीसे निर्जन भाग सगळीकडे या पीडितेचा शोध घेतला जात होता. पण कुठेच काही क्लू मिळाला नाही. तेव्हा ग्रामस्थांनी गावातले सीसीटीव्ही चेक करायला सुरुवात केली. गावात बसवलेले सीसीटीव्ही त्यांनी पाहिलेच, पण तेवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलिसांच्या मदतीने खासगी सीसीटीव्ही सुद्धा चेक केले. सोबतच पोलिसांनी ग्रामस्थांना सुद्धा काही प्रश्न विचारले. तेव्हा या पीडितेच्या शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसांना सांगितलं, दुपारी मी पीडितेला पाहिलं, ती खेळत होती, तेव्हा माझ्याकडे आली आणि मला सायकल सुद्धा मागितली. हा तरुण पीडितेच्या शेजारीच राहणारा, त्याने तिला पाहिलं सुद्धा होतं. त्यामुळे याच्याकडे काहीतरी क्लू असेल या अंदाजाने ग्रामस्थांना सुद्धा आशा वाटली. मग हा तरुण पीडितेचा शोध घेण्यासाठी फिरत होता. त्याने पोलिसांना आणि ग्रामस्थांना सुद्धा काही जागा सुचवल्या. आपण इकडे शोध घेऊयात, तिकडे पाहूयात, असं करत करत शोध सुरू होता. पण या तरुणाचा गरजेपेक्षा जास्त असलेला उत्साह पोलिसांच्या नजरेतून सुटला नव्हता. अशातच पोलीस आणि गावकरी मिळून एक सीसीटीव्ही फुटेज चेक करत होते. त्यामध्ये त्यांना एक तरुण सायकलवरून येताना दिसला. हा तरुण सायकलवरून त्याच भागात येत होता जिथून ही पीडिता गायब झाली होती. हा कोण आहे असा प्रश्न पोलिसांना आणि ग्रामस्थांना पडायच्या आधीच या अतिउत्साही तरुणाने पोलिसांना सांगितलं, हा तर मीच आहे की. इतका वेळ असलेला पोलिसांचा संशय या एका वाक्यामुळे वाढला आणि त्यांनी लागलीच या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर पोलिसांच्या स्टाईलमध्ये प्रश्नांचा भडीमार झाला. ग्रामस्थ सुद्धा काहीसे आक्रमक झाले. ही सगळी परिस्थिती बघून हा 25 वर्षीय नराधम फुटला आणि त्याने कबुली दिली, आपणच या पीडितेला घरातून बाहेर बोलवलं, तिला फूस दाखवून आपल्या सायकलवर बसवून उसाच्या शेतात नेलं, अत्याचार केले आणि तिचा मृतदेह लेंडेस्थळ भागातल्या ओढ्याजवळच्या झाडाजवळ टाकून दिला. मग रात्री 9:30च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला. तातडीने फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात या नराधमाबद्दल सुद्धा माहिती समोर येते.
गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्यानुसार हा नराधम 25 वर्षांचा, तो गावातच रोजंदारीवर काम करतो. पीडितेचं कुटुंब सुद्धा गावात रोजंदारीचं काम करतं. गावात कोणाच्याही शेतात मळ्यात काम असलं, कसलंही काम असलं तरी हा आरोपी पुढे असायचा. त्यामुळे तो गावकऱ्यांच्या रोजच्या बघण्यातला होता. आता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी गावकऱ्यांनी तसं काही याआधी जाणवलं नसल्याची माहिती दिली. त्यात पीडितेला फूस लावून शेतात नेणं, तिच्यासोबत चुकीचा प्रकार करून तिचा खून करणं, हा सगळा प्रकार करून सुद्धा तो पीडितेचा शोध घेण्याचा बनाव करत होता. पण सीसीटीव्ही मध्ये हा तरुण दिसला आणि त्याने स्वतःच हा तर मीच आहे की असं सांगितल्याने तो जाळ्यात पुरता फसला. या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. लोकांमध्ये प्रचंड राग होता, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली असती. पण पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि सोबतच तपासाला वेग सुद्धा दिला. संदीप सिंह गिल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीची चौकशी सुरू असून पुढचा तपास केला जातोय. पोस्टमार्टम मध्ये पीडितेचा खून नेमका कसा झाला हे स्पष्ट होणार आहे. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. लवकरच पिंपळवंडी इथं जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे अशी माहिती सोशल मीडिया पोस्ट करून दिली. या आरोपीला फाशीच देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. रात्री गावात शांतता असली तरी सकाळी गावकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे आता आरोपीच्या चौकशीत नेमकं काय पुढे येतं, त्याच्या मानसिक स्थितीबद्दल काय स्पष्ट होतं आणि आरोपीला नेमकी काय शिक्षा होते, या प्रश्नांची उत्तरं गावकऱ्यांना आणि सगळ्यांनाच हवी आहेत.